एवढा मोठा परिचय दिला, मी काय बोलावं तेच कळत नाही. तरी पण बोललं पाहिजे की पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो. सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यांमधून आलेले आहेत. पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो, पण प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान सारखा एखादा दुवा आपल्याला एकमेकांशी सतत जोडत असतो. बरं, जोडणं बरेच जण करतात. जोडण्याचे प्रकार आहेत. कडेठाणकर सर म्हणाले की डिंक नावाची जमात आलेली, डबल इन्कम नो किड्स. त्याच्या पुढे जाऊन मराठी साहित्यात दुसरी जमात आलेली. ह्या विषयावर भाष्य करायला मी तुमच्यासारखा ज्ञानतपस्वी नाही, पण बोललं पाहिजे. आणि फार नगरचा माणूस आहे, फार थेट आणि परखड बोलतो. डिम नावाची, DIMB, डबल इन्कम नो ब्रेन आलेली. मोरे सर आहेत तिथं बसलेले. तर ह्या मंडळीने काय केलंय, मी साहित्याविषयी सावंत सर बोलले, पण थोडस ह्या प्रवृत्तीविषयी सुद्धा ह्या पुरस्काराच्या निमित्तानं बोललं पाहिजे असं मला वाटतं, म्हणून बोलतोय. साहित्यिक कसा असावा, तर तो एसटीवर कुणाची तरी ताटकळत शबनम घेऊन अशी वाट पाहत बसलेला असावा. त्याला कुणीच न्यायला आलं नाही पाहिजे जगदीश सर, कुणीच. म्हणजे तो एकदम नाही कसा गरीब, एकदम कुतांगळू, त्याला वेळेवर नाही का पोषण सुद्धा मिळालेलं नाही, कपडे फाटलेले पाहिजेत, अशी जी प्रतिमा आहे ना मराठी साहित्यिकांची, ती काही लोकांनी करून ठेवलेली आहे. म्हणून मी खूप मजेने म्हणत असतो की खऱ्या अर्थानं ह्याच लोकांनी, डबल इन्कम नो ब्रेन, ह्या लोकांनी ना मराठी साहित्यिक शबनम मध्ये घालून मारले. हो, मारले. परिस्थिती. आणि हीच मंडळी प्रत्येक ठिकाणी स्टेजवर असतात. त्यात वैविध्य असंच काहीच नसतं. आता मी कवितेचे कार्यक्रम करतो आणि फार परखडतेनं मार्मिकतेनं म्हणतो की त्याच कविता ऐकून जीव आलाय कानात, त्याच कविता ऐकून जीव आलाय कानात, आणि उद्या एखादी नवीन कविता ऐकायला तुम्हाला नेऊन हाणावी लागेल राहणार. भयंकर अवस्था मराठी साहित्याची आमच्याच भाऊबंधांनी केली. कुठल्या मराठी साहित्यिकांनी. तर या सगळ्या गोष्टीला छेद देत मराठी साहित्यात जी काही दर्जेदार लिहिणारी मंडळी आहे, सकस लिहिणारी मंडळी आहे, नवीन प्रयोग करणारी मंडळी आहे. मी नाटक लिहायचो, पण श्रीकांत दादा इतक्या छान पद्धतीनं मुलांसाठी लिहित आहे ते मला पहिल्यांदा कळलं. त्या सगळ्या मंडळींना एकत्र आणून त्यांचा यथोचित सन्मान करून, आणि तोही असा तसा नाही. जगदीश सर काही पुरस्कार सोहळे मी असे पाहिले की इथून नाव डिक्लेअर केल्यावर म्हणजे तो आला का दिसत नाही. अहो, इथं निघाल्यापासून डॉक्टर सुरेश सावंत सर 50 पुस्तकांचा लेखक, कवी, निघाल्यापासून पुरस्कार जाहीर झाल्यापासून सतत फॉलोअप मध्ये तुम्ही कुठे आहात, कसे येणार आहात, कुठे उतरणार आहात, कोण कोण सोबत येणार आहे, ही आत्मीयता साहित्याच्या प्रेमातून येत असते. आणि मुळात काय झालंय, आपल्या महाराष्ट्रात अशी वाङ्मय मंडळ निर्माण झालेली आहेत की ज्यांना वाङ्मय हा शब्दच उच्चारता येत नाही. ते मांडवईच म्हणतात आणि ते अध्यक्ष पदावर आहेत. आणि ती जी पुडी खातात, सभेतून बाहेर पडल्यावर ती जी पुडी खातात, ती पुडी सुद्धा आलटून पालटून न वाचलेली मंडळी आहे काही. तर ह्या सगळ्या गदारोळात किंवा ह्या सगळ्या निराशेच्या वातावरणामध्ये प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान फार मोठं काम करते. आणि राहिली वशिलेची गोष्ट, कुठलाही पुरस्कार जाहीर झाला रे झाला की एक बोंब उठते बघा की नाही वशील असेल त्याचा, वशील असेल त्याचा. इथला पुरस्कार इतका मोठा अपवाद आहे त्यासाठी. आणि मराठी साहित्यिकांनी याचा अभ्यास केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा, ह्या पुरस्कार समितीचा, निवड समितीचा, निवड प्रक्रियेचा. तर त्यांना चांगल्या पद्धतीने साहित्यिक निवडता येतील, कवी लेखक चांगल्या पद्धतीने पुढे आणता येतील. पण माणसं मुद्दाम तसं करत नाहीत. कारण जी कंपूशाही आणि जी कंपूगिरी सुरू आहे मराठी साहित्यात, त्या सगळ्याचा जो
एकंदरीत प्रवास आहे पहिल्यापासूनचा, तो अजूनही तसाच चालू आहे. मग प्रत्येक पुरस्कार जाहीर झाला की त्याच्यावरती टीका टिप्पणी केली जाते आणि हिरे माझ्या मागल्या, अशीच परिस्थिती आहे. तर सावंत सरांनी सांगितलं त्याच गोष्टीला जोडून असं सांगेल की ज्यावेळेस 16,000 लोक कादंबरी विकत घेतात, त्यानंतर वाचकांचे अभिप्राय सुद्धा त्याच ताकदीचे येत असतात. 3च अभिप्राय सांगणार आहेत मी. अभिप्राय आले 3,000 लिखित स्वरूपात, 1 पान A4 साईजचं ते 21 पानं, अशा अभिप्रायांचं स्वरूप आहे. डॉक्टर वासुदेव मुलाटे सरांनी सुद्धा अतिशय चांगलं लिहिलेलं आहे त्याच्यावरती. एक मुलगी बेलवंडीची जी पुण्यात MPSCचा अभ्यास करते, 2 वर्ष आईशी बोलत नाहीये, ती पूर्णपणे कादंबरी वाचते, शेवटचं पान पलटते, कादंबरी सॅक मध्ये टाकून एसटीला पाय लावते, बेलवंडीत जाते. आई घरी नसते आणि जिथं आई आहे रानात, तिच्या गळ्यात जाऊन पडते आणि भरभरून बोलते. 2 वर्षे मायलिकीचं संभाषण नसते आणि आई विचारते घडलं कसं? भावाने सांगितलं, बापाने सांगितलं, तुला माझ्याशी बोलता आलं नाही, हे कसं घडलं? तर ती कादंबरी दाखवते. म्हणजे साहित्य हे जोडण्याचं प्रतीक आहे. एका सासू सुनेची खरी गोष्ट आहे. सासू सुना घरात असून बोलत नव्हत्या, एका सोफ्यावर बसल्या तर मालिका पाहत होत्या पण बोलत नव्हत्या. तर सुनेने आधी कादंबरी वाचली, तिला नात्यांची गुंफण, नात्यांचा सगळा हा जो काय एकंदरीत गोपनीय एक भाकर 3 सलीमध्ये मांडलेला आहे तो तिला समजला. तिनं सासूच्या जवळ ती कादंबरी ठेवली. सासू उठून गेली, परत ठेवली तरी उठून गेली. 4 दिवस हा प्रकार चालला. त्यानंतर 5व्या दिवशी सासूनं कादंबरी वाचली. त्यावेळेस तिनं शेवटचं पान वाचून कादंबरी ठेवली, त्यावेळेस ती सुनेच्या गळ्यात पडून ताई मोकलून रडली. दोघींनी एकत्रच फोन केला आणि माझे आभार मानले. आपल्या साहित्याचा नेमका उपयोग काय? आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर 15व्या दिवशी एका मुलीचा फोन येतोय पहाटे 2:45 वाजता आणि ती धायमुकलून रडते. म्हटलं एक मुलगी पहाटे 2:45 वाजता फोन करते म्हणजे काय गडबड आहे? आपणच घाबरतो ना. म्हटलं काय झालं? काय नाही म्हणे, मी 24 वर्षाची आहे, 4 दिवसापूर्वी तुमची कादंबरी वाचायला सुरुवात केली, आता संपवली, तुम्हाला फोन केलाय आणि याचं कारण असं आहे, मी बीडची आहे, मुंबईत सेटल आहे, 40,000 पगार आहे, पण तरुणपणात घडू नये ती चूक घडली आणि प्रकरण अबॉर्शन पर्यंत गेलंय. आणि सर 5-6 दिवसापूर्वी मी आत्महत्या करणार या टोकापर्यंत गेले होते, कारण समाजात नातेवाईकांच्या सगळीकडे चितू झालेली आहे. पण कादंबरी वाचल्यावर मी ठरवलंय, जर निरक्षर पारू अन्यायाशी अरिष्टांशी लढून मुलाला घडवत असेल तर मी तर शिकलेली, आता मी मरणार नाही सर, मी लढणार. तर अशा हजारो प्रतिक्रिया आहेत. माझं निम्म भाषण सावंत सरांनी सांगितलेले आणि त्यांच्याच आदेशानुसार एक कविता तुमच्या समोर सादर करण्याचं धाडस करतोय. कविता सुद्धा वास्तवदर्शीच आहे. अर्धी भाकर. बाळा मला भूक नाही असं आई जेव्हा म्हणायची, बाळा मला भूक नाही असं आई जेव्हा म्हणायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, पोटभर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची, पोटभर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची, पोट रिकाम असायचं गच्च डोळे ती मिटायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची, राखेल संत म्हणून चिमणी विझून ती टाकायची, काळ्या कुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहायची, आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची, भल्या पाटाच उठायची दुःख दळत बसायची, भल्या पाटाच उठायची दुःख दळत बसायची, भाकर पुरावी म्हणून मुख्या जात्याला विनवायची,
आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची. वडाची पानं ती तिच्या पायाला बांधायची. एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची. 4 वर्षांनी दिवाळी घरात यायला लाजायची. हे असं नशिबी का विठुरायाशी भांडायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. दशक्रियेची लापाशी घरी आणून वाळवायची. दशक्रियेची लापाशी घरी आणून वाळवायची. पीठ नसता घरात लापशी भिजून घालायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. फडक बांधून पोटाला बैलावानी ती राबायची. फडक बांधून पोटाला बैलावानी ती राबायची. पाणी झिऱ्याचं पिऊन ती भुकेला मारायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची. पेन्सिल चोरली म्हणून मला कोंडून मारायची. कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम बाळायची. आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम बाळायची. आहो एकुलत एक लुगड, आहो एकुलत एक लुगड राच धुवून नेसायची. आहो एकुलत एक लुगड राच धुवून वाळवायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची. अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची. येता पहिला नंबर राना जाऊन हसायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची. कर्ण पाहून कुकवाचा, कर्ण पाहून कुकवाचा एकटी चांदरात रडायची. एकटी चांदरात रडायची. एकटी चांदरात रडायची. आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची. अर्धी भाकर असायची. धन्यवाद. प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान नांदेड आणि सगळ्या समितीचा मी मनपूर्वक आभार मानतो. जी कविता आपण ऐकली ती सगळं उलथून टाकलं पाहिजे ह्या कविता संग्रहातली आहे. आणि ह्याच कवितेचं पुढे जाऊन वटवृक्षात रूपांतर झालं ते म्हणजे एक भाकर तीन चुली. धन्यवाद.